रामकृष्ण गोविंद. सांख्य, कपिल सांख्य आपण बघणार आहोत. पण असं एकदम सांख्य बघून समजणार नाही किंवा तसा विचार न करता थोडी पार्श्वभूमी पाहिजे, थोडा अभ्यास पाहिजे, थोडं वाचन पाहिजे. काय आहे, सांख्य म्हणजे ज्ञानयोग. तत्वज्ञानाच्या दृष्टिकोनातून विचार करणाऱ्यांसाठी सांख्ययोग आहे. कर्म करणाऱ्यांसाठी कर्मयोग आहे. भक्तिभाव असणाऱ्यांसाठी भक्तियोग आहे. सगळ्यांनी सगळे योग करायलाच पाहिजेत किंवा सतत सगळ्या योगांचं मिश्रणच झालं पाहिजे किंवा मी करतो तोच योग श्रेष्ठ असं न मानता माझा मार्ग मी अनुसरावा. पण त्याचबरोबर थोडा आजूबाजूचा विचार करण्यासाठी. आता काय आहे, काही लोक असं म्हणतात, इतकं प्रचंड साहित्य आहे, या जन्मात वाचून होणार का? अगदी बरोबर आहे. सगळंच्या सगळं मी वाचू शकत नाही, वाचून समजेल असं नाही. पण काही भाग, काही गोष्टी, काही तत्वज्ञान, काही विचार वाचायला काय हरकत आहे? उदाहरणार्थ मी का सांगतो हे? उपनिषद, जी दशोपनिषद आहेत, त्यातला संस्कृत श्लोक किंवा मंत्र आणि त्याचा अर्थ कधीतरी विरंगुळा म्हणून, वेळ जात नाही म्हणून अन्य काही करण्यापेक्षा का वाचू नये? पूरक आहे, कर्मयोगाला पूरक आहे. आता परत मी पूर्वी सांगितलेलं आहे, सांख्य तत्व न जाणलं तर काही फार मोठा फरक पडणार नाही. पण भगवंतानी गीतेमध्ये सुरुवातच सांख्ययोगाने का केली? अर्थात ते सांख्य हे कसं सांख्य आहे? तिथे सांख्य शब्द हा संख्या या शब्दापासून निर्माण झालेला आहे. सृष्टीच्या उत्पत्तीसाठी कारणीभूत तत्वांची गणना जिथे केली आहे त्याला सांख्य म्हणतात. आता मी तुम्हाला जसं म्हटलं की नुसती उत्पत्तीची कारणं 25 सांगितली, त्याचा तक्ता बनवला की सांख्य संपलं असा अर्थ नाही. थोडं आजूबाजूचं वाचन, चिंतन. मला सांगा, आपण कधीतरी ज्या वेळेला प्रवासाला बाहेर पडतो रस्त्यावरून, मग तो जवळचा असू दे, लांबचा असू दे, आजूबाजूचं सगळं जे काय दृश्य आणि अदृश्य आहे, व्यक्त आणि अव्यक्त आहे, ते कोणी निर्माण केलं हो असा विचार कधी येतो का माझ्या मनात? हे सगळं दृश्य ब्रह्मांड आणि सगळं अदृश्य म्हणजे अव्यक्त. आता अव्यक्त म्हटल्यानंतर मला सांगा, नुसतं दृश्य आहे का हो? अव्यक्त किंवा अदृश्य काही नाही का? गुरुत्वाकर्षण तुम्ही कधी बघितलंय का? तुम्ही सुगंध कधी बघितलाय का? ह्याची निर्मिती कोणी केली? राग म्हणजे क्रोध या अर्थाने राग. ही वृत्ती, तुम्ही रागाचा परिणाम बघितला. मी भांडं फेकलं, हा रागाचा परिणाम. परंतु राग हा तुम्ही कुठं गुण दृष्टीपथात तुमच्या आला आहे का? हे कोणी निर्माण केलं?
कसं निर्माण केलं, का निर्माण केलं, कशासाठी मी आलो आहे, माझी निर्मिती का झाली आहे, कशापासून झालेली आहे. हा विचार सूक्ष्म विचार आहे. हा कर्मयोगी माणसाने हा नाही केला तरी चालेल, पण तरीसुद्धा एक जिज्ञासा म्हणून कधी मी हा विचार करतो का. त्या दृष्टीनं काय कुठं म्हटलेलं आहे. मी हा असा विचार करत असताना मला आठवलं, काय आठवलं ते तुम्हाला मी वाचून दाखवतो. अवघड आहे. माझ्याकडं तैत्तिरीय उपनिषदातला एक मी तुम्हाला संदर्भ देणार आहे. मी संस्कृत श्लोक म्हणतो, मंत्र म्हणतो. माझ्याकडं जे पुस्तक आहे ते हिंदी पुस्तक आहे अर्थाचं. त्याचा हिंदी अर्थ वाचून दाखवतो. बघा काय समजतं का. पण त्यातलं मूळ तत्व काय आहे. आता मी जे वाचून दाखवणार आहे ते तुम्ही नीट लक्ष देऊन ऐका. सो कामयत बहुश्याम प्रजायेति सतपोतप्यत सतपस्तप्त्वा इदगम सर्वमसृजत यदिदं किंच तत्सृष्ट्वा तदेवानुप्राविशत तदनुप्रविश्य सच्च तच्चाभवत निरुक्तं च निरुक्तं च निलयनं च निलयनं च विज्ञानं च विज्ञानं च सत्यं च नृतं च सत्यमभवत यदिदं किंच तत्सत्यपरित्यामच्यते तदप्येष श्लोको भवति. छोटा मंत्र आहे, त्याचा अर्थ वाचून दाखवतो. हिंदीमध्ये आहे, समजून घ्या. मला हिंदी येत नाही. अरे तुम्ही टी व्ही सिरियल बघता, सिनेमे बघता, ते कसं समजतं बघा. काय म्हटलेलं आहे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. सो कामयत बहुश्याम प्रजायेति. सो कामयतची फोड सहा, अकामयत सहा म्हणजे त्या परमेश्वराने, त्या परमात्म्याने, त्या सत्यतत्वाने, त्या ब्रह्मतत्वाने, त्या हिरण्यगर्भाने. अकामयत म्हणजे विचार केला. काहीही नव्हतं पूर्वी सृष्टीच्या. हे आपण चतुश्लोकी भागवतात बघितलं. काहीही नव्हतं, केवळ आणि केवळ ते हिरण्यगर्भ तत्व आपल्या आपण अस्तित्वात होतं. त्या सत्यतत्वाने, त्या परमेश्वराने अकामयत म्हणजे विचार केला की बहुश्याम प्रजायेति. प्रजायेय म्हणजे मी प्रकट होतो. आणि काय कसा बहुश्याम, बहुत म्हणजे खूप प्रमाणात होऊन जातो श्याम. आणि बहुत म्हणजे काय, अनेक नाम रूप ही जी सृष्टी आहे ते रूप मी धारण करतो. कोण आहे मूळ सांगा तत्व. कुठून सृष्टीची उत्पत्ती झाली हे किती वेळेला सांगावं, कुठं कुठं सांगावं, याची अनुभूती मी केव्हा घेणार. एक 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 सत्य तत्व, बस. दुसरं काहीही नव्हतं, नाही, नसेल, बस. मग त्याच सत्य तत्व म्हणजे मी जर असेल तर मी मला केव्हा ओळखायचं. हा प्रश्न मला कधी पडतो का. बहुश्याम प्रजायेति. भगवंतांना वाटलं आपण बहुत व्हावं. इथं काय म्हटलंय बघा. सर्ग के आदि के परब्रह्म परमात्मा ने यह विचार किया
कि मैं नाना रूप में उत्पन्न होकर बहुत हो जाऊं। बस का मला एकाकी न रमते, मला कंटाळा आला एकट्याने बसून, मग मीच काय कसं करणार मी, तर मीच सगळं निर्माण करतो, माझ्यापासूनच करतो, माझ्यातलीच तत्व घेतो, त्यापासून निर्माण करतो, म्हणजे सगळीकडं मीच आहे. बस केवढं मोठं महान तत्व. सो कामयत बहुश्याम प्रजा येती या एका सूक्तात सांगितलेलं है। यह विचार करके उन्हीं तप किया, अर्थात जीवों के कर्मानुसार सृष्टि उत्पन्न करने के लिए संकल्प किया। जीवों के कर्मानुसार सृष्टि उत्पन्न करने का विचार किया, संकल्प करके यह जो कुछ भी देखने, सुनने, समझने में आता है, उस जड़ और चेतन में समस्त जगत की रचना की, अर्थात इसका संकल्पमय स्वरूप बना लिया, दृश्य बनवलं नाही त्याने। अत्र सर्गो, सर्गचा अर्थ संकल्प करके यह जो कुछ भी देखने, सुनने, समझने में आता है, यह चेतनमय समस्त जगत की रचना की, अर्थात इसका संकल्पमय स्वरूप बना दिया। जड़ स्वरूप बनवलं नाही, चेतन तत्वरूप सृष्टि बनवली। इसके बाद स्वयं भी उसमें प्रविष्ट हो गए। यद्यपि अपने से ही उत्पन्न इस जगत में ये परमेश्वर पहले से ही प्रविष्ट थे, यह जगत जब उन्हीं का स्वरूप है तब उसमें उनका प्रविष्ट होना नहीं बनता। तथापि जड़ चैतन्य जगत में आत्मा रूप से परिपूर्ण हुए उन परब्रह्म परमेश्वर ने विशेष स्वरूप उनके अंतर्यामी स्वरूप का लक्ष्य कराने के लिए यहाँ यह बात कही गई है। कोणती बात? तर ही सृष्टी त्यांनी उत्पन्न संकल्पानं आणि तत्वाची सृष्टी निर्माण केली, आपल्यापासूनच केल्यामुळं त्यात ते पूर्वीपासून होते, पण तरीसुद्धा त्याला जडस्वरूप पुढं मागं यावं म्हणून त्यात त्याने प्रवेश केला। प्रविष्टान्यप्रविष्टानी पाठ व्हायला पाहिजे, तत्व समजायला पाहिजे। भगवंतानी यात प्रवेश केला, पण भगवंतांच्या पासूनच हे तत्वरूप सृष्टी निर्माण झाल्यामुळं त्यात ते आधीपासूनच होते। पुढचा विचार, याचा विस्तार पुढच्या प्रवचनात करू। रामकृष्ण गोविंद।